नमस्कार. स्वादिष्ट रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत बुरा साखर. त्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी एक मोठी वाटी साखर घालून घेतलेली आहे. आता त्याच वाटीने पाव वाटी मी पाणी घालून घेणार आहे. आणि आत्ता मी गॅस चालू करून घेणार आहे आणि मोठ्या गॅसवर साखर मी विरघळवून घेणार आहे. ही साखर आपल्याला सतत ढवळत राहायची आहे. चार ते 5 मिनटं झालेले आहेत आणि आत्ता आपली साखर पूर्णपणे विरघळलेली आहे. आता जे या पाकाच्या वर जे आपल्याला मळी दिसते आहे ती काढून टाकण्यासाठी आपण याच्यामध्ये आता 1 चमचा दूध घालून घेणार आहोत. आणि आता पाकाला उकळी येऊ द्यायची आहे. बघा या पाकावरती किती फेस आलेला आहे. आता तो हळूहळू कमी होईल. आता हा पाकावरचा जो फेस आलेला आहे तो आपण एका झाऱ्याने काढून घेणार आहोत. सगळा फेस आता आपण काढून घ्यायचा आहे. आता बघा आपला स्वच्छ असा पाक तयार झालेला आहे. आता इथून पुढे आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे. आता बघा हा आपला एकतरी पाक तयार झालेला आहे. अजून आपल्याला हे मिश्रण थोडा वेळ ढवळून घ्यायचं आहे. आता बघा आपला पाक घट्ट होत आलेला आहे. आता आपण याच्यामध्ये 1 चमचा तूप घालून घेणार आहोत, म्हणजे आपली साखर मोकळी आणि दाणेदार तयार होईल. आणि आता हे तूपसुद्धा आपल्याला साखरेबरोबर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता बघा आपला किती जाडसर पाक तयार झालेला आहे. आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे. आता बघा आपला पाक किती घट्ट होत आलेला आहे. आता आपण हे जोपर्यंत पाक थंड होत नाही तोपर्यंत आपल्याला हे सतत हलवायचं आहे. आता बघा आपला पाक किती स्वच्छ झालेला आहे. त्याच्यावरचा फेस गेलेला आहे आणि साखर तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. गॅस बंद केल्यानंतर तुम्ही हे भांडं खाली उतरून सुद्धा हा पाक ढवळू शकता. आता बघा आपला पाक थंड होत आलेला आहे. आता हे मिश्रण आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे, नाही तर साखर एकाच ठिकाणी जमू शकते व त्याचा एक घट्ट गोळा होऊ शकतो. बुरा साखर करताना एखादं हँडल असलेलं भांडं घ्यावात आणि ते जर नसेल तर एका घट्ट पकडीने पातेलं घट्ट पकडायचं आहे आणि हा पाक ढवळायचा आहे. आता बघा आपली साखर किती घट्ट झालेली आहे.
आणि पांढरी शुभ्रसुद्धा दिसत आहे. अजून आपल्याला हे मिश्रण सतत ढवळत राहायचं आहे. या साखरेचा वापर करून आपण घरच्या घरी हलव्यासारखी मिठाई बनवू शकतो. लाडू, पेढे, बर्फी यासारखे अनेक पदार्थ बनवू शकतो. आता बघा आपला पाक किती घट्ट झालेला आहे आणि साखर तयार व्हायला लागलेली आहे. आता आपल्याला गुठळ्या मोडत मोडत हे मिश्रण ढवळायचं आहे, म्हणजे कुठे या साखरेच्या गुठळ्या होणार नाहीत. आपली साखर बघा किती पांढरी शुभ्र दिसत आहे. मिठाईमध्ये पिठी साखरेच्या ऐवजी बुरा साखर वापरून आपण मिठाईची चव आणि टेक्स्चर वाढवू शकतो. बघा आता आपली साखर मोकळी व्हायला सुरुवात झालेली आहे. आता आपल्याला हे सतत असं प्रेस करत करत गुठळ्या मोडत मोडत ही साखर आपल्याला ढवळायची आहे. आता मध्ये आपल्याला कुठेही थांबायचं नाही आहे, नाहीतर साखरेचा एकत्र गोळा होऊ शकतो. आता एकसारख्याने एकसंध साखर मिळवण्यासाठी आपण आता हे एका चाळणीतून काढून घेऊया. त्यासाठी मी ही चाळणी घेतलेली आहे आणि खाली एक मोठं पातेलं घेतलं आहे. त्याच्यामध्ये घालून आपण ही साखर अशी चाळून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला एकसारखी साखर मिळेल. आणि त्याच्यामध्ये जर गुठळ्या राहिल्या असतील त्याही मोडून काढता येतील. आता अशीच मी उरलेली साखरसुद्धा चाळणीतून काढून घेणार आहे. आता बघा आपली कशी मोकळी सळसळीत साखर तयार झालेली आहे. आता मी हाताने दाखवते, याचं टेक्स्चर बघा किती दाणेदार झालेलं आहे. आता हे थोडीशी जाड साखर उरलेली आहे, ती मी मिक्सरमधून काढून घेणार आहे. आणि अशा प्रकारे आपली बुरा साखर तयार झालेली आहे.